हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो एक्सरसाइजचा आहे आणि दादांनी खूप जे आहे तर ते कमेंट केले 2-3 वेळेस की ताई एक्सरसाइजचे व्हिडिओ टाका. तर दादा मी त्याच त्याच एक्सरसाइज करते, वेगळं असं काहीच नाही. फक्त कधी जे आहे ना तर ते ध्यान करत असते, म्हणजे फक्त शांत बसत असते. तर कधी जे आहे तर ते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी एकाच दिवशी जे आहे ना तर ते एकच एक्सरसाइज अशी नाही करत किंवा प्रत्येक वेळेला अशी वेगवेगळी अशी नाही करत. जेवढ्या मला येतात ना तर तेवढ्या जे आहे ना तर त्या मी करते आणि त्या माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जे आहे तर ते मी दाखवले आहे आणि त्याच दाखवणं मला बरोबर वाटत नाही, म्हणून मी एक्सरसाइजचे व्हिडिओ जे आहे ना तर ते जास्त टाकत नाही. तर अशा ज्या एक्सरसाइज आहेत ना तर त्या मी करत असते. फक्त एवढंच की वारानुसार ज्या एक्सरसाइज असतात तर त्या मी डिसाईड करून ठेवलेल्या आहे. तर कधी फक्त जे आहे तर ते मी अशा एक्सरसाइज करते, तर कधी फक्त मी सूर्यनमस्कार करत असते. तर अशा ज्या एक्सरसाइज आहे ना तर ते मी फक्त अशा दिवसाला वाटून घेतले आहे. पण ज्या मी करते ना, ज्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे ना तर त्याच असतात. वेगळं असं काही नाही आहे. ते पण त्याच एक्सरसाइज ज्या आहे ना तर त्या दाखवायला मला बरोबर वाटत नाही की तेच व्हिडिओ, तेच एक्सरसाइज, त्याच पोस्ट ज्या आहे तर त्या मी दाखवते, तर तेही मला बरोबर वाटत नाही. पण तुम्हाला जर का बघून म्हणजे तुम्ही जर का माझे हे एक्सरसाइज बघून जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर खूपच छान आहे आणि करायलाच पाहिजेत. कारण एक्सरसाइज ही जेवढी म्हणजे आपल्याला पैशाची गरज असते तेवढीच आपल्याला शरीराची गरज असते. पैशापेक्षासुद्धा जास्त शरीराची गरज असते. जर शरीर व्यवस्थित असेल तर पैसे कधीही माणूस कमवू शकतो आणि इतर गोष्टीही पण फक्त शरीरावरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे आपली जी मानसिक स्थिती असते तर ती व्यवस्थित राहते. टेन्शन वगैरे असेल, काही असेल तर ते एक्सरसाइजमुळे जे आहे ना तर ते कमी व्हायला मदत होते. आपली तब्येत जी आहे तर ती तुम्हाला जास्त झाली असेल तरीसुद्धा तुम्ही कमी करायला एक्सरसाइज करू शकता किंवा तुमची तब्येत कमी असेल, धष्टपुष्ट तुम्हाला व्हायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्या एक्सरसाइज जे आहे ना तर त्या अशा तुम्ही करू शकता. तर एक्सरसाइजचे जे फायदे आहेत तर त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की खूप सारे जे व्हिडिओ आहेत तर ते एक्सरसाइजचे आहे आणि ते ह्याच एक्सरसाइज आहे ज्या मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे ना तर त्याच एक्सरसाइज आहे. मी वेगळं असं काही करत नाही. फक्त मी एक वेळेला सांगितलं होतं की मी जे आहे ना तर ते टी व्हीवरती एक्सरसाइज लावून देत असते. तर तीसुद्धा एक्सरसाइज जी आहे ना तर त्याच्यातले 2-3 स्टेप ज्या असतात तर त्या मी या एक्सरसाइजमध्ये ॲड केलेल्या आहे. वेगळं असं काही नाही आहे. जे मी नेहमी करते ना तर तेच. बरं, हेच बघून जर तुम्हाला एक्सरसाइज करायला आवडत असेल, ह्याच एक्सरसाइज बघून जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर मग मी नेहमीच टाकायला तयार आहे. पण मला जसं वाटतं की नेहमी ह्याच ह्याच पोस्ट आणि हेच व्हिडिओ जे टाकले ना तर ते मग बरोबर वाटणार नाही, म्हणून मग मी टाकत नाही. पण दादांना जास्तच आवडलं वाटतं. त्याच्यामुळे दादा सारखे जे आहे तर ते कमेंट करतात आणि ती कमेंट बघून, वाचून मलासुद्धा खूप छान वाटलं की म्हणजे चला की आपल्या एक्सरसाइज जे आहे ते सिंपल आहे, एकदम साध्या आहे आणि तरीसुद्धा दादांना आवडत आहेत. तर खूप खूप थँक्यू दादा. मी तुमच्या कमेंट बघितल्या आणि वाचल्यासुद्धा, तर छान वाटलं की चला एक आपल्या एक्सरसाइज जी आहे ना तर ते एकदम साध्या असूनही आवडतात. तर अशा ज्या एक्सरसाइज आहे ज्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे तर त्या मी अशा रोज करते. फक्त आज जे आहे ना तर ते तुम्हाला स्पीडमध्ये केला आहे व्हिडिओ आणि छोटे जे स्टेप्स आहे तर त्या मी दाखवल्या आहे. मी एक एक्सरसाइज जी आहे तर 20 टाईम्स किंवा 25 टाईम्स अशी करत असते. तर आज जे आहे ना तर ते मी सगळं एक्सरसाइज त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यनमस्कार पण दाखवला आहे, बसल्याची एक्सरसाइज, उठल्याची एक्सरसाइज जी आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. याच्यामध्ये मी झोपल्याची एक्सरसाइजसुद्धा करते. तर अशा ज्या एक्सरसाइज असते तर त्या मी सगळ्या तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे की मी ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज असतात ना ह्याच असतात. फक्त एवढंच की मी रोज जे आहे ना तर ते एक करते. म्हणजे आज जर मी बसल्याची केली ना तर उद्या उठून म्हणजे उभं राहिल्याची करते. एक दिवस जे आहे तर ते सूर्यनमस्कार करते. एक दिवस जे आहे तर ते बसल्याची करते.
तर अशा ज्या एक्सरसाइज असतात तर अशा मी करत असते. त्याच्यामुळे मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की मी ह्या एक्सरसाइजच्या आहे ना तर ते करत असते. आता ही जी एक्सरसाइज आहे तर माझी ही खूप जास्त आवडती आहे, तर ही मी नेहमीच करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की चालायला जाणं. तर चालायला जाणं आता तर माझं होत नाही आहे. त्याच्यामुळे चालायचे तुम्हाला जर एक्सरसाइज करायचा कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला एक्सरसाइज करायची नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही एक्सरसाइज जमत नाही, तर सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास जे आहे ना तर ते तुम्ही चालू शकता. बरं, सकाळी जर तुम्ही चालायला गेलेत ना तर पटपट 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 चालायचं, इकडे तिकडे गप्पा गोष्टी करायच्या नाही. सरळ सरळ चालत राहायचं. एकदम फास्ट चालायचं जोपर्यंत आपल्याला घाम येत नाही ना तोपर्यंत. आणि एक्सरसाइज करतानासुद्धा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर लगेच घाम येतो, त्याच्यामुळे लगेच एक्सरसाइज थांबवायची नाही. तुम्ही एक्सरसाइजच्या ज्या स्टेप्स असतात तर त्या तुम्ही घेऊ शकता. की जर एक्सरसाइज असेल, सूर्यनमस्कार जर तुम्ही करायचे असेल, मी काय करते की जर मला आज 12 सूर्यनमस्कार करायचे, फक्त सूर्यनमस्काराचीच एक्सरसाइज असेल तर मग ते अर्धा तास मी जे आहे तर ते सूर्यनमस्कार करते. 10 किंवा 12 असे सूर्यनमस्कार करते आणि तेवढे सूर्यनमस्कार झाले ना की थोडंसं थांबते. अगदी 2 मिनटं थोडंसं स्टॉप घेते आणि नंतर लगेच जे आहे ना तर ते परत 12 असे जे आहे ना तर ते अर्धा तासाचे जे आहे ना तर ते सूर्यनमस्कार करत असते. म्हणजे एक एक्सरसाइज जी आहे तर ती अर्धा तासच जाईल एवढी मी करते. आणि जर का अर्धा तास नाही झाला, मी टायमर लावून ठेवते, तर तेच एक्सरसाइजच्या ज्या स्टेप्स आहे तर त्या पुन्हा पुन्हा घेते. तर असं करत असते. पण शक्यतोवर असं होत नाही. कधी-कधी जास्तच फास्ट केलं तर त्रास होतो. त्या दिवशी तर काही वाटत नाही, पण दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे आणि नंतर जे आहे ना तर लास्टला तर असं शांत असं बसते आणि विचार करते की आज मला काय करायचं आहे. काल मी काय केलं आहे, जे आज मला करायचं नाही आहे आणि आज वेगळं असं काही करायचं आहे की जे माझ्यासाठी चांगलं असेल किंवा माझ्या भविष्यासाठी काय चांगलं असेल, तर याचा विचार मी करते आणि जे चांगलं असेल तर ते करायचं किंवा काय शिकायचं असेल तर ते वेगळं असं काहीतरी शिकायला सुरुवात करायची. तर असा मी विचार करते. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.